मी निलेश पाटील, फाउंडर अँड डायरेक्टर ऑफ क्लिओन हेल्थ केअर. मी आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये तुम्ही एक शब्द हा खूप कॉमन ऐकला असेल, तो म्हणजे फॅट्स, कोलेस्ट्रॉल. बरोबर, हे नक्की काय असतं? फॅट्स, कोलेस्ट्रॉल, त्याचे प्रकार, ट्रान्स फॅट्स, सॅच्युरेटेड फॅट्स, मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स, पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स, हे सगळे एका फॅट्सचे प्रकार असतात. म्हणजे काय की आपल्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल जे असतं ते फॅटच्या स्वरूपामध्ये आपल्या शरीरामध्ये हे स्टोअर होतं. आणि जर का त्याची प्रमाण हे जास्त झालं तर ते आपल्या शरीरामध्ये हे ज्या व्हेन्स आहेत, धमन्या आहेत, याच्यात हे सॅच्युरेटेड होत जातं. म्हणजे हे एका ठिकाणी हे साचत जातं आणि यातनं जो रक्तप्रवाह येतो ना, हा त्याला अडथळा निर्माण करत असतो. म्हणजे काहीतरी आपण रस्त्याने चाललोय आणि रस्ता हा 4 लेन आहे. अचानक 4 लेनचा रस्ता हा पुढे जाऊन 2 लेनचा जेव्हा कमी होतो, त्यावेळेला जी ट्रॅफिक जॅम होते मागच्या साईडला, सेम तसाच प्रकार हा आपल्या शरीरामध्ये घडतो. ज्यावेळेला धमन्यांचं आपल्या व्हेन्समध्ये जेव्हा हे प्रसरण होतं, जेव्हा एक्सपान्शन होतं, तेव्हा त्यातला रक्तप्रवाह हा वाढतो. पण यात जर फॅट्स डिपॉझिट झाले, या व्हेन्समध्ये फॅट्स डिपॉझिट झाले, तर हाच रस्ता हा श्रिंक होतो आणि मग त्याच्यातनं रक्तप्रवाह जात नाही किंवा त्याला अडथळे निर्माण होतात. परिणामी याचा परिणाम हा हृदयावर होतो. मग हृदयविकारासारखे रोग हे आपल्याला जातात. त्यासाठी काय असतं ना, की रेग्युलरली आपलं कोलेस्ट्रॉल लेवल हे चेक केलं पाहिजे रेग्युलरली. आणि जर का ते जास्त असेल कोलेस्ट्रॉल लेवल समजा, तर त्यात प्रकार असतात आपल्या ह्याच्यात. एलडीएल आहे, एचडीएल आहे. म्हणजे काय? एलडीएल म्हणजे हे बॅड कोलेस्ट्रॉल, हे खराब कोलेस्ट्रॉल. एचडीएल म्हणजे चांगलं कोलेस्ट्रॉल, म्हणजे हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन. बरं, आपण जे पदार्थ खातो, बाहेरून मागवतो, यात काय असतं? यात प्रामुख्याने तुम्ही जर त्याचं लेबल चेक केलं तर यामध्ये ट्रान्स फॅट फ्री किंवा सॅच्युरेटेड फॅट्स असं असतं. मुळात सॅच्युरेटेड फॅट्स जे आहे ते म्हणजे आर्टिफिशियल असं समजून घ्या. म्हणजे काय की ते आपल्या नॉर्मल रूम टेम्परेचरला एक सॉलिड याच्यात स्टोअर होतात, त्याला म्हणतात सॅच्युरेटेड फॅट्स. महत्वाचं काय आहे की आपल्याला जे नैसर्गिक जे फॅट्स आहेत ते म्हणजे काय? पॉली अनसॅच्युरेटेड आणि मोनो अनसॅच्युरेटेड. हे कशातनं मिळतात? हे आल्मंड्समधनं मिळतात, हे ॲव्होकाडोमधून मिळतात, हे आपल्याला अक्रोडमधनं पण मिळतात, पीनटमधून मिळतात, आपल्या शेंगदाण्यातनं मिळतात. त्याच्यात ह्या सगळ्या गोष्टींमधनं आपल्याला नॅचरल फॅट्स मिळतात, जे मोनो अनसॅच्युरेटेड, पॉली अनसॅच्युरेटेड, हे आपल्या शरीरासाठी फायद्याचे आहेत. बाकी सॅच्युरेटेड फॅट्स जे आहेत त्याचा वापर मात्र आपण खूप कमीत कमी केला पाहिजे, कारण तो फॅट जो आहे तो आपल्या व्हेन्समध्ये ना डिपॉझिट होतो आणि आपल्या रक्तप्रवाहाला अडथळा निर्माण करतो. म्हणून रेग्युलरली आपलं लिपिड प्रोफाईल जे आहे, ज्या लिपिड प्रोफाईलमध्ये कंटेन असतात, कोलेस्ट्रॉल असतो, त्यात ट्रायग्लिसराईड असतो, त्यामध्ये एलडीएल असतो, जो खराब कोलेस्ट्रॉल आहे. कारण या सगळ्या फॅट्समुळे, सॅच्युरेटेड फॅट्समुळे एलडीएल वाढतं. मुळात त्याचं एलडीएल वाढतं आणि मग त्याचा हृदयविकाराचा धोका निर्माण होतो. एचडीएल आहे, एचडीएल किती प्रमाणात आहे, ट्रायग्लिसराईड काय, हे सगळे पॅरामीटर्स त्यामध्ये दिलेले असतात. त्यामुळे वर्षातून एकदा तरी लिपिड प्रोफाईल ही आपण केली पाहिजे. म्हणजे आपल्या कोलेस्ट्रॉल आपण म्हणतो की अचानक हार्ट अटॅक आला, अचानक हे झालं. अचानक नाही होत, या गोष्टी अचानक होत नाही. हे ग्रॅज्युअली होत जातात, या हळूहळू होत जातात. या हळूहळू हे फॅट्स हे डिपॉझिट त्या व्हेन्समध्ये होत जातं. मग हे किती आहे, किती प्रमाणात आहे, आपल्याला धोका किती प्रमाणात आहे हे तपासायचं असेल तर नियमित लिपिड प्रोफाईलची वर्षातून एकदा तरी याची तपासणी केली पाहिजे.